कोपरखैन्यामध्ये एक दुर्दैवी घटना काल घडली होती. खरं तर स्लॅब कोसळून कोचिंग क्लासमधील जे विद्यार्थी आहे ते काही जखमी झाले होते, तर एकाचा मृत्यू झाला होता. मात्र त्यांच्या मदतीला सध्या शिवसेनेचे उपनेते आणि सध्याचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे. आपल्यासोबत थेट विजयजी चौगुले आहे. चौगुलेजी, खरं तर तुमचं TV9 मराठीमध्ये स्वागत आहे. खरं तर मदतीचा हात म्हणून सध्या आपण आज पुढे आलेला आहात. काय मदत करताय आणि त्याबाबत काय सांगा? नाही नाही, मदतीचा हात असा प्रश्न नाही. शिवसेना तत्पर त्यांनी या सर्व गोष्टीकडे धावून जात असते. खरं पहिलं तर काल पण आमचे सर्व नगरसेवक वगैरे सर्व त्या ठिकाणी होते. जी मदत करायची ती मदत केलेली त्यांनी. आणि काल आम्ही सर्व कल्पना आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री यांनासुद्धा दिलेले आहे. आणि नवी मुंबई शिवसेनेच्या वतीनं आम्ही शिंदेसाहेबांना सर्व गोष्टीची कल्पना देऊन आम्ही नवी मुंबईच्या शिवसेनेच्या वतीनं आम्ही 5 लाखाचे निधी मनीष मसे या ज्याचा खरंच दुर्दैवी अंत झाला आहे त्याला आम्ही मदत करतो आहे. आणि आमचं एवढे नगरपालिकेतले लोक फक्त महापौर आल्या बघून गेल्या, आयुक्त आल्या बघून गेल्या, उद्या त्यांनी ह्या गोष्टी पण करायला पाहिजे होत्या की जेणेकरून जे आज हॉस्पिटलला पेशंट ॲडमिट आहेत त्याच्या पालकांना दिलासा द्यायला पाहिजे. तर आता आम्ही जाऊन येऊन आम्ही जेवढे पेशंट आहेत MJमध्ये आहे, लायन्समध्ये आहे आणि कोपरखैन्याच्या साईदीप जुनं हॉस्पिटल त्या हॉस्पिटलमध्ये 2 पेशंट ॲडमिट आहेत त्यांना मी पाहून आलो आहे. आणि आम्ही शिवसेनेच्या वतीने ह्या पेशंट जे काही ॲडमिट आहेत त्यांचा सर्व खर्च आम्ही शिवसेना उचलणार आहोत. चौगुलेजी, खरं तर काल एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. एक दुर्दैवी बाब म्हणजे खरं चक्क जे जखमी जे विद्यार्थी त्यांना बेड देखील मिळत नव्हते फोर्टिसमध्ये. आणि फोर्टिसचे हॉस्पिटल आहेत आणि काही नवी मुंबईचे काही हॉस्पिटल आहेत ते त्यांना बोलत होते की तुम्ही मुंबईतील सारणी रुग्णालयात जावा. बघा, आंधळ दळताने कुत्रं पीठ खातं आहे अशी परिस्थिती आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेची आहे. नेते लोक मोठे मोठे वल्गना करतात. ज्या ठिकाणी निवडून आल्यानंतर आम्ही जनतेला हे देऊन निवडून आल्यानंतर जनतेला ते देऊ, ह्या गोष्टी या नवी मुंबईतले नेते मोठे मोठे वल्गना करतात. आता ह्या गोष्टीकडे त्यांनी वाकून पाहायला पाहिजे. आज एखादा हॉस्पिटल बांधायचं नाही म्हणून ठराव आणतात. एक हॉस्पिटल लोकांना हिरानंदानी सारख्याला विकून टाकलेलं आहे. काही हॉस्पिटल कोपरखैन्यामध्ये ऐरोलीमध्ये हॉस्पिटल जी हॉस्पिटल तयार झालेले आहेत तिथे डॉक्टर्स नाही आहेत. ही परिस्थिती आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेची आहे आणि शोकांतिका आहे. ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो की ज्या नवी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये आज त्या फोर्टीसारख्या हॉस्पिटलमध्ये आमच्या जी काय आज अपघातामध्ये जे काय जखमी झालेले त्यांना ॲडमिट करू शकले नाही आहे आणि सायनला पाठवा म्हणून ही बोलण्याची दुर्दैवी परिस्थिती आज आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेतील नागरिकांवर येते. नाही, याच्यासारखं दुर्दैव काय आहे? सेफ्टी पॉईंट काय येतं? या ठिकाणी सिडकोनी दिलेले प्लॉट आहेत त्याच्यावरती पण आता माझा अभ्यास चाललेला आहे. ह्या बाबतीतसुद्धा मी पण MDना भेटणार आहे. आणि ज्या पद्धतीने मुंबईमध्ये असेल आणि या नव्या मुंबईमध्ये जे काही सिडकोनी प्लॉट दिलेले कमी दरात दिलेले प्लॉट आहेत त्या ठिकाणी पण आता सर्वसामान्य नागरिकांना रिझर्वेशन चालू व्हायला पाहिजे. याच्यासाठी पण मी धावपळ करणार आहे. पण कालचा जो झालेली दुर्घटना आहे फार दुर्दैवी दुर्घटना आहे. अशा कितीतरी बिल्डिंग आहेत त्यांना नोटीस आहेत. आम्ही मी स्वतः मागे पण मी अपोजिशन लीडर होतो. मागे पण आम्ही हे सांगितलेलं की ट्रान्झिट कॅम्प बांधा की जेणेकरून त्या ट्रान्झिट कॅम्पमधील अशा जर काही गोष्टी दुर्घटना झाल्या तर त्याच्यामध्ये काही लोकांना तुम्हाला ठेवता येतील. आज तुम्ही सरसकट तुम्ही सर्वसामान्य जनता ही जर मध्यमवर्गीय लोक राहत आहेत त्यांना तुम्ही नोटीस देता घरं खाली करा म्हणून. ठीक आहे, घरं खाली करायची नोटीस धोकादायक झाल्यावर द्यायला पाहिजे. पण ज्यांची परिस्थिती नाही त्यांना कुठेतरी ट्रान्झिट कॅम्पचं पण आपण सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. ह्या सर्व गोष्टीकडे नगरपालिकेने बोलायला पाहिजे. फक्त आमच्या नव्या मुंबईतल्या नेते लोकांचे आणि नव्या मुंबईतल्या यांची आज मेजॉरिटी आले यांची फक्त बोमाबोम असते. आम्ही हे करून, आम्ही ह्याव करून, आम्ही त्याव करू. काहीच करायचं तर काहीच नाही आहे. मी तर बोलतो की आज आता त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचाराने ह्याच्यावरती त्याच्यावरती त्यांनी श्वेतपत्रिका काढायचं एका डॉक्टरांनी ठरवलेलं आहे. डॉक्टरांची आणि नेत्यांची वल्गना होती. आता ह्या गोष्टीवरती पण श्वेतपत्रिका काढावी. पहिलं तर मी सांगतो बोनकोडा असेल आणि तो खेरणे असेल ह्याच्या आजूबाजूला ह्या लोकांनी पहिला ह्या ठिकाणची श्वेतपत्रिका काढावी. किती अनधिकृत बांधकाम आहेत आणि बांधकामं कुठल्या कॅटेगरीचे आहेत ह्याचा सुद्धा त्यांनी तपास करावा. मी तर काही गोष्टी तर मी तर किरीट सोमय्या यांना पण सांगणार आहे की या खेरण्यामध्ये या जो जुना गाव होता खेरणे गाव, जो आता तो खेरणे गावठाण राहिलेलं नाही, त्या ठिकाणी बांगलादेश तयार होत चाललेला आहे. ह्या गोष्टीकडे मी किरीट सोमय्या यांना पण एक पत्र पाठवणार.
खरं तर दोनदा नोटीस देण्यात आली होती, ती धोकादायक इमारत होती, मात्र ती पाडण्यात नाही आली. काय वाटतं, कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा हात आहे की काय? हो, त्या ठिकाणचे नगरसेवक कोण आहे याची माहिती घ्या ना, कोणी बांधलेली आहे, त्याचे नगरसेवक कोण, ह्या पूर्ण गोष्टीची कल्पना तुम्ही घ्यायला पाहिजे. तुम्ही शेल्टर देता, लोकांना कुठे शेल्टर द्यायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो, आमच्या ऐरोलीमधले सहजीवनला नोटीस आता गेलेल्या आहेत. ती बिल्डिंगची अवस्था काय, उद्या जाऊन कमिशनरने जाऊन पाहावी तिथे, लोकांना त्याच्यात सर्व गोष्टीचं त्यांनी हे करायला पाहिजे. पण हे करत नाही. हे आपले काय बोलतात ते नाही, त्यांचे नगरसेवक आहेत, तर नगरसेवक आपल्या पद्धतीने, आपली चामडी बचाव पद्धतीने त्या ठिकाणी लोकांना शेल्टर देतात. खरं पाहिलं तर या गोष्टीपासून आता लोकांचे प्राण वाचवण्याकडे बघायला पाहिजे. आज त्या आई वडील मुलाच्या भवितव्यासाठी त्याला मुलाला ट्युशनला पाठवलं होतं, आज त्याच ठिकाणी एखाद्या मुलाचं अंत होतं. त्या आईवडिलांचं मन काय बोलत असेल, याला जबाबदार कोण? याला पूर्णपणे जबाबदार आमची नवी मुंबई महानगरपालिका आहे. याबाबत मी लक्षवेधी घेणार आहे आणि याच्या बाबतीत जाब विचारणार. खरं तर नवी मुंबई महानगरपालिका जबाबदार त्यापेक्षा आणि त्यातच इथले जे मंत्री आहेत किंवा आमदार आहेत, तर त्यांचा काय यात रोल वाटतो काय? आमदारांनी याच्याकडे पाहायलाच पाहिजे. आमदारांनी वोट बँकसाठी अनधिकृतपणे बढाव हे प्रकार त्यांनी चालू केलेले आहेत. आज त्या आमदारांनी, ते मंत्री आहेत, ह्या ठिकाणी यांच्या हातात बोलतात. आमच्यामध्ये 30-30 वर्ष झाली आमच्याकडे सत्ता आहे बोलतात. मग या आमदारांनी झाकून बघायला पाहिजे, या सत्तेमध्ये तुम्ही काय केलं. अनधिकृतचा मोठा डोंगरच उभा केलेला आहे, कुठे लोकांना दिलासा दिलेला नाही आहे. आणि या गोष्टीची त्यांनी श्वेतपत्रिका काढावी. मी तर शासनाला, मी नगरविकास खात्याला मी पत्र देणार आहे, एखादी SIT करून या ठिकाणी पहिलं बोंडकडा खेरण्याचा सर्वे करा की किती अनधिकृतपणे बांधकाम झाले, मग नव्या मुंबईचा सर्वे करा. हे पण सुद्धा मी या ठिकाणी सांगणार. नक्की, धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत हे होते विरोधी पक्षाचे विजय चोगले यांचं असं म्हणणं आहे की जी झालेली घटना आहे ती दुर्दैवी आहे. आमच्या परीने आम्ही मदतीचा हात देखील त्यांना देण्याचं आश्वासन आम्ही देत आहोत. मात्र याला जबाबदार कोण, तर नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा इथले स्थानिक जे नेते आहेत ते जबाबदार आहे, अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्रसह मी रवी खरात, TV9 मराठी, स्थानपाडा, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.